नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत साधी सोपी घेवड्याची भाजी। यासाठी हे सगळे साहित्य आणि आता कढई तापून घेतली आहे, त्यात आपण तेल ओतून घेऊया। तेल जरा गरम होऊ देऊया। हे बघा, पुन्हा एकदा मी साहित्य दाखवून घेते तुम्हाला। हे पहा, आता आपण कढई तापून घेतली आहे, तेल ओतलेलं आहे, त्यात मी राई तडतडून घेतली आहे, जिरे तडतडायला ठेवलं आहे, हिंग घातले त्याच्यामध्ये। आता कांदा परतून घेऊया आपण छान। त्यामध्ये कांदा परतत आला की आपण कापून घेतलेले टोमॅटो त्यात परतून घेऊया। हे पहा, छान गोल्डन होत आला आहे कांदा। आता आपण त्यात टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटोलाही हलकंसं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो बघा छान परतून घेऊया आपण पुन्हा एकदा। हे बघा, त्यालाही छान एक तवंग येत जातोय। बारीक गॅसवर मी हे जरा परतून घेते। आता मी यात कसुरी मेथी घालून घेतली, थोडीशी वेगळी चव येण्यासाठी। कसुरी मेथीचा एक सुगंध येतो त्या भाजीमध्ये, म्हणून मी ती कसुरी मेथी वापरली आहे। तुम्ही हवी असल्यास वापरू शकता, नाही वापरली तरीही चालेल। आता हे छान परतून घेतलं की आता आपण यात हळद घालून घेऊया, लाल मसाला। माझी धने जिरे पूड संपली आहे म्हणून मी आज नाही वापरला आहे, पण ह्यात नक्की तुम्ही वापरा, एक वेगळीच चव येते। आता हे छान परतून घेऊया पुन्हा एकदा। ह्या भाजीची एक चविष्ट एक वेगळीच चव आहे। त्याला वाटपात बनवलं तरीही छान लागते, विदाऊट वाटप बनवलं तरीही ती छान लागते। मी यात इथे शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे, माझ्या नवऱ्याला ते खूप आवडतं। आता यात आपण घेवडा घालून घेऊ। आता घेवडा हा छान परतून घेऊया। मी एकीकडे गरम पाण्याचं पातेलं ठेवलं छोटंसं, भाजीच्या प्रमाणाप्रमाणे ते गरम पाणी घेणार आणि गरम पाणी फोडणीत घातल्यानंतर फोडणीचा तवंग तसाच राहतो, म्हणून मी ते पाणी गरम वापरणार आहे। तुम्ही बघाल आता मी पाणी ओतल्यावर त्याचा तवंग तसाच असेल जसं आता आहे। हे पाणी मी गरम करून घेतलं आहे, गॅस बंद केली आहे। पाणी आता आपण ओतून घेऊया भाजीच्या मापाप्रमाणे। थोडं थोडं करून तुम्ही शिजवा, जास्त पाणी एकत्र घालू नका। हे बघा, त्याचा तवंग तसा मेंटेन आहे आणि तो तवंग तसाच ठेवण्यासाठी गरम पाणी नक्की वापरा। पुढे एक चांगला छान कड आला आहे। आता एक 5-10 मिनटं मी छान कड शिजवून घेते आणि पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून चांगली भाजी 15 मिनटं मी शिजवून घेते। आता ही माझी भाजी छान शिजत आलेलीच आहे। मी आता यात मीठ घालून घेणार आहे, शेंगदाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर आणि माझी भाजी ऑलमोस्ट छान शिजलेली आहे। आता फायनल टच थोडीशी कोथिंबीर घालून आपण फायनल टच कंप्लीट करू। माझी भाजी आवडल्यास नक्की लाईक करा। थँक्यू।